नमस्कार. माझं नाव नंदकिशोर पवार. मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विशालनगर या मंडळाचा अध्यक्ष आहे. तसंच विशालनगर रेसिडेंट असोसिएशनचा पण अध्यक्ष आहे आणि सकल समाजाचा एक कार्यकर्ता आहे. उद्या हा कार्यक्रम ठेवण्याचं आयोजन करण्याचा एक मुख्य असा उद्देश असा होता, की ज्याप्रमाणे ज्या क्रूरतेने पहलगाम येथे आमच्या हिंदू समाजाला त्यांची जात धर्म विचारून तुम आप कोण आहे, हिंदू बोलले की गोळी मारायचं, हिंदू अशा पद्धतीने क्रूरतेने त्यांची हत्या केली आणि त्यांना मारलं गेलं. जवळजवळ 28च्या वरती लोक झालेले आहेत, मेले आहेत. त्याच्यानंतर काही लोकांना हॉस्पिटलमध्ये आहेत. अशा पद्धतीने जो त्यांच्यावरती जो अत्याचार या आतंकवादींनी केलेला आहे, हे जे पाकिस्तानमधून आलेले काही लष्करची काही लोक होती, तर काही ट्रेनिंग झालेली लोक होती, ही सगळे लोक आमच्या या भारतावरती अत्याचार अन्याय त्यांनी आघात केलेला आहे. हा हिंदुस्थानावरती आघात आहे. हा समस्त हिंदूंवरती अत्याचार केलेला आहे, अन्याय केलेला आहे. म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सकल हिंदू समाज, त्याचबरोबर इथली सामाजिक सर्व मंडळं, मग गणपती मंडळ असतील, नवरात्र मंडळ असतील, त्याच्यावर मंदिरं असतील किंवा आणि इतर सामाजिक संस्था आहेत, धार्मिक संस्था आहेत, त्या सर्वांना संघटित करून जवळजवळ आमच्या लिस्टमध्ये आतापर्यंत 35 मंडळ आहेत. त्या सर्व मंडळाजवळून हजारोच्या संख्येने पंचवटी येथे आम्ही उद्या सायंकाळी 6 वाजता जमणार आहोत आणि आम्ही त्या सर्व जे मृत झालेले आमचे जे हिंदू बांधव आहेत त्यांना श्रद्धांजली समर्पित करणार आहोत आणि ज्यांनी आतंकवादी हल्ला केला या आमच्या काश्मीरमध्ये येऊन हिंदूंवर त्याचा निषेध व्यक्त करणार आहोत. खऱ्या अर्थाने आता सांगायला वाईट एवढं वाटतं की ही वेळ यायलाच नको होती, परंतु आमच्या हिंदूंमध्ये एकता नाहीये आणि त्यामुळे आम्ही सगळे काय झाले, जातीमध्ये प्रांतामध्ये असे विखुरले गेलेले आहेत आणि हे त्यांना समजत आहे आणि ते त्यांना समजत आहे म्हणून ते लोक आमच्यावरती अटॅक करतात आहे. आणि आम्हाला काय सांगितलेलं आमच्या धर्मामध्ये सर्व धर्म समभाव, आम्ही सगळेजण सेक्युलर आणि सर्व धर्मभाव समभाव मानून सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो आणि ह्याचाच अर्थ म्हणून आजपर्यंत हिंदू प्रत्येक वेळी बहुसंख्य असून तो मार खात आहे. आज तुम्ही नागपूरचं उदाहरण बघा. नागपूरमध्ये जो गेल्या 15 दिवसापूर्वी महिन्यापूर्वी जो अत्याचार झाला आहे, म्हणून मी आज अपील करतो, हात जोडून कळकळीची विनंती करतो या समस्त वसईच्या लोकांना, समस्त नागरिकांना विनंती करतो, मी हा तुमचा भाऊ म्हणून मला समजा, परंतु तुम्ही आपण सगळे एकत्र येऊया आणि हा तर निषेध तर करायचाच आहे. पण त्या जे मृत झालेले आहेत, जे डोंबिवली मधले आहेत, ठाण्यामधले आहेत, महाराष्ट्रातले आहेत, काही इतर राज्यातले आहेत, त्यांना श्रद्धांजली समर्पित करायची आणि ते श्रद्धांजली समर्पित करताना आपल्याला शपथ घ्यायची आहे की आम्ही हिंदुस्थानामधले, आम्ही हिंदू आहोत, आम्हाला हिंदू धर्म आमच्या जीवापेक्षा प्रिय आहे आणि त्यासाठी आम्ही संघटित राहू, ही आपल्याला शपथ घ्यायची आहे. तेव्हा पुन्हा मी